मालेगावच्या राजधानी ड्रेसेस आणि रोटरी क्लब ऑफ मालेगाव विजन यांच्या वतीने हॉटेल मराठा दरबार येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला। या प्रसंगी प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकारांचा सत्कार शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आला। कार्यक्रमाची विशेषता म्हणजे भुसे यांच्या बुके नको बुक या प्रेरणादायी घोषवाक्यानुसार राजधानी ड्रेसेसचे संचालक संजय फतनानी यांनी साहेबांना त्यांच्या वजना एवढी पुस्तके आणि वह्या भेट दिल्या। या शैक्षणिक साहित्यांचा उपयोग गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी करण्यात येणार आहे। कार्यक्रमात मालेगावातील विविध पत्रकारांचा गौरव करण्यात आला। प्रमुख उपस्थितांमध्ये राजधानी ड्रेसेसचे संजय फतनानी, रोटरी क्लबचे दीपक शेलार, राजेंद्र दिखे आणि मालेगावातील प्रतिष्ठित मान्यवरांचा समावेश होता। कार्यक्रमाचे संचालन शिल्पा देशमुख यांनी उत्कृष्टरित्या केले। संजय फतनानी यांनी शिक्षण ही समाजाच्या प्रगतीची गुरुकिल्ली आहे असे सांगत समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त केला। तसेच रोटरी क्लबने सामाजिक कार्याची परंपरा पुढे नेण्याचे आश्वासन दिले। हा कार्यक्रम पत्रकारांच्या कार्याचे आणि शिक्षणाच्या दिशेने दिलेल्या योगदानाचे प्रतीक ठरला असून उपस्थित सर्वांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इन्चार्ज हरीश मारू। वाहकात म्हणून आपण तुमचं आपलं सत्कार करणं गरजेचं आहे आणि रोटरी क्लब ऑफ मालेगाव खरोखरच आपला सत्कार करून स्वतःला कृतज्ञता व्यक्त करत आहोत। आपल्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत आहोत आपण आणि उशीर होऊन गेलेला आहे। मी आपले दोन शब्द क्लब ऑफ मालेगाव विजन आपल्या मालेगावच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी दर्पण पुरस्काराच्या वितरण समारंभ या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित पत्रकार संघाचे अध्यक्ष माननीय शुक्लाजी, आपल्या रोटरी क्लबचे प्रमुख माननीय दीपकजी, या ठिकाणी उपस्थित असलेले संजयजी फतनानी, माननीय राजेंद्रजी दिघे आणि आपल्या मालेगावातील सर्व पत्रकार मित्र बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम तर मी रोटरी क्लबचं अभिनंदन करतो। अतिशय स्तुत्य उपक्रम आज या ठिकाणी आपण घेऊन आणला। माननीय बाळशास्त्री जांभेकरांच्या स्मरणार्थ दर्पण पुरस्कार देऊन आपल्याच कुटुंबातल्या सदस्यांचं अभिनंदन या ठिकाणी आज या पुरस्काराच्या निमित्ताने घडवलं। म्हटलं तर आपण सर्वजण एका कुटुंबातले सदस्य आहोत, परंतु कुठेतरी एक शाबासकीची थाप पाठीवर जर असली तर त्या निमित्ताने निश्चितपणे आपला आनंद द्विगुणित होत असतो आणि आपलंही दखल घेणारं समाजामध्ये कोणीतरी आहे ही भावना त्या माध्यमातून दृढ होत असते। आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण बोलतो की लोकशाहीचा वर्तमानपत्र असेल किंवा आता इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, लोकशाहीमध्ये हा एक प्रमुख स्तंभ आहे। समाजाचं प्रतिबिंब, समाजाच्या आशा आकांक्षा, कुठे चांगलं होतंय, कुठे चुकीचं झालंय, आपल्या माध्यमातून समाजाच्या समोर त्या बाबी येत असतात आणि निश्चितपणे एखादं जर कुठे चुकलेली गोष्ट असेल तर मग ते जे काही संबंधित असेल, शासकीय विभाग असेल किंवा सामाजिक गोष्ट असेल तर त्याची नोंद आणि दखल समाज त्या ठिकाणी घेत असतो
आणि त्याचं दुरुस्ती करण्याचं काम त्या ठिकाणी एक जबाबदारीने करावंच लागतंय. आणि म्हणून सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मी अभिनंदन करतो. या नवीन वर्षाच्या त्यांना शुभेच्छा पण देतो. जसं मी बोललो की रोटरी क्लबच्या माध्यमातून अनेक चांगले सेवाभावी सामाजिक उपक्रम राबवले जातात. आणि आज आपल्याच कुटुंबातील सदस्य असलेल्या सर्व पत्रकार बंधू भगिनींचं दर्पण पुरस्कार देऊन एक प्रकारचं आपल्याच कुटुंबातल्या सदस्यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आहेत. मी आपल्याला विनंती करणार आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्या मालेगावच्या परिसराच्या विकासाच्या संदर्भातल्या आपले जे काही व्ह्यूज असतील, चांगल्या बाबी असतील, तर त्या निश्चितपणे तुम्ही निदर्शनास आणून द्या. कुठे काही कमी अधिक असेल, चुकलेलं असेल, तर ते पण निदर्शनास आणून देणं तो तुमचा अधिकार आहे. आणि त्याला सकारात्मक घेत शासनाच्या वतीने त्याला त्या ठिकाणी दुरुस्ती केली जाईल. त्याच्यासोबतच ज्या पद्धतीने आता माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी आपल्या मालेगाववर शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी दिलेली आहे, त्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय असलेल्या विभागाची जबाबदारी आपल्या मालेगाव नाशिकवर दिली. माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री महोदय माननीय अजितदादा पवार साहेब यांनी त्या निर्णयाला समर्थन केलंय. तर आता आपली सर्वांची जबाबदारी पण वाढलेली आहे. संजय पत्नानी साहेब, मी आपला आभार व्यक्त करतो की आज विद्यार्थ्यांच्यासाठी, गोरगरीब विद्यार्थ्यांच्यासाठी वह्या तुम्ही तुमच्या संपूर्ण मित्र परिवाराने, त्या संपूर्ण टीमचा मी आभार व्यक्त करतो. त्यातल्या त्यात पहिलीच्या विद्यार्थ्यांकडनं, दुसरीच्या विद्यार्थ्यांकडून, तिसरीच्या विद्यार्थ्यांकडून त्याच्या वयामानानुसार आपल्याला काय अपेक्षित आहे. साधारणपणे एक तिसरीच्या मुलाला वाचता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे. ही जी काही एक समाजाची प्रमुख अपेक्षा आहे, तर त्या दृष्टिकोनातून विभाग काम करेल. याचं प्रारूप तयार करायचं काम प्रगतीपथावर आहे. शालेय शिक्षण विभागाचं प्रारूप तयार होत असताना जसं गरजा महाराष्ट्र माझा या गीताला आपल्या शासनाने राज्यगीताचा दर्जा दिला आणि प्रत्येक शाळेमध्ये, ते कोणत्याही माध्यमाची शाळा असू दे, राष्ट्रगीताच्या नंतर राज्यगीत गायलं गेलं पाहिजे. तोच सन्मान त्या गीताला मिळाला पाहिजे. या संदर्भातला जो शासन निर्णय पूर्वीच निघालेला आहे, त्याची प्रभावी अंमलबजावणी सगळीकडे होईल या दृष्टिकोनातून विभाग लक्ष घालेल. मराठा आपल्या महाराष्ट्रामध्ये अनिवार्य विषय आहे. मराठीसह सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये मराठी शिकवलं गेलं पाहिजे. याच्यावरही विभागाचं प्रमुख लक्ष असेल. आणि साहजिक आहे, सर्व शाळांमधल्या कर्मचाऱ्यांना, मग त्या शाळेचा शिपाई असेल,
किंवा मुख्याध्यापक प्राध्यापक असतील, या सर्वांना मराठी येणं हे बंधनकारक आहे. तर त्याची प्रभावी अंमलबजावणी संपूर्ण राज्यव्यापी कशी होईल त्याही दृष्टिकोनातून विभाग लक्ष घालणार आहे. पाटील, अतुल शेवाळे, मुजम्मिल अब्बास खलील, किशोर इंदोरकर, बाबुल, श्रीकांत गोकुळ खैरनार, सर्वांनी प्रवीण पवार, दर्पण पुरस्कार शिंदे, रईस शेख, रामदास पगारे, प्रवीण साळुंखे, हे त्यांच्या वतीने पुरस्कार. श्रीकांत पवार, समीर दोशी, रोटरी क्लब ऑफ मालेगाव विजन या अत्यंत सुंदर शुक्ला यांना विनंती करत होते की त्यांनी त्याच्यावर आपण शालेय गरजू शालेय विद्यार्थ्यांना वाटणार आहोत. पाहिजे दुकानाच्या माझे सगळ्याचे सहकारी आहेत, माझे बंधू आहेत, माझ्या बरोबर त्यांनी माझ्या प्रगतीत साथ दिलेली, त्या बंधूंनी हा उपक्रम स्वतः कॉन्ट्रीब्यूट केलेले आणि कॉन्ट्रीब्यूट करून ही त्यांनी 90 किलो वजनाचा त्यांनी हे माल आणलेले आहे. पण पुरस्काराची जी रांगोळी आहे, बाकी सगळ्यांनी तरी लेट आले, परंतु रांगोळी काढणारा जो आहे तो अत्यंत सकाळी येऊन त्यांनी खूप सुंदर अशी रांगोळी इथे काढली आहे, त्याचे पण इथे आभार. श्री विशाल गोसावी, मालेगाव रोटरी क्लब ऑफ मालेगाव विजन यांच्यातर्फे दर्पण पुरस्कार. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा.